महाराष्ट्रात यंदा महायुतीचं सरकार, मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपचंच सरकार येणार। भाजप मेळाव्यात अमित शहांचं वक्तव्य, सत्तेसाठी साम दाम दंड भेदाचा वापर करण्याच्या सूचना। 2029 ला अजून बराच वेळ, एका पक्षाचं महाराष्ट्रात सरकार येऊ शकत नाही। अमित शहांच्या दाव्यावर एकनाथ शिंदे अजित पवारांचं वक्तव्य, तर शहांची भविष्यवाणी हास्यास्पद, जयंत पाटील यांची टीका। नागपूरमध्ये आज भाजपची महत्त्वाची बैठक, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे बैठकीला उपस्थित राहणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। सुनील केदारांना विधानसभा निवडणूक लढवता येण्याची शक्यता धुसर, नागपूर बँक घोटाळ्यातील शिक्षेमुळे आमदारकी लांबली। कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी बुक माय शोच्या सीईओला तिसरं समन्स, आज पोलिसांसमोर हजर राहण्याच्या सूचना। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प 3 महिन्यानंतर खुला, गेटची पूजा करून ताडोबा प्रकल्प सुरू, आजपासून पर्यटकांची रेलचेल। राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज जयंती, राहुल गांधी पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर गांधीजींना अभिवादन केलं। मंदिर असो वा दर्गा, बेकायदा बांधकाम पाडा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, अतिक्रमण विरोधी कारवाई सर्वांसाठी समान, सुप्रीम कोर्टाची ताकीद। इस्रायल लेबनॉनच्या संघर्षात इराणची एंट्री, इराणकडून इस्रायलवर तब्बल 200 क्षेपणास्त्रांचा भडीमार, हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।